आम्लपित्त होणं, हायपर ॲसिडिटी होणं, वारंवार आंबट उलटी येणं, सतत डोकं दुखणं, तर हे जे विकार आहेत ते खूप कॉमनली होताना दिसतायत. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे आम्लपित्त. आणि हा 2 पार्टमध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे. तर हा जो फर्स्ट पार्ट आहे ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये आम्लपित्त म्हणजे काय, ते कशामुळे होतं, त्याच्या कुठल्या स्टेजेस असतात, म्हणजे तुम्हाला जे सध्या सिम्पटम दिसतात ते कुठल्या स्टेजचे असू शकतात हे तुम्हाला कळेल. आणि त्याचबरोबर त्याची डिटेलमध्ये लक्षणं काय काय असतात, तर आणि वेगवेगळे प्रकारही त्याच्यामध्ये काय आहेत हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेद लाईफस्टाईल कोच. माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे. तर पहिल्यांदा बघूया की आम्लपित्त म्हणजे नेमकं काय. तर मागील एका व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये मी सांगितलं होतं की अजीर्ण जे होतं आपल्याला, इनडायजेशन जे होतं, तर ते दोषांनुसार पुन्हा वेगवेगळ्या टाईपचं होतं. तर त्यातलं जे पित्तामुळे होणारं अजीर्ण आहे त्यालाच आपण म्हणतो विदग्धाजीर्ण. आणि हे ज्यावेळी विदग्धाजीर्ण त्याच्या प्रमाणापेक्षा, म्हणजे ही जी अजीर्णाची अवस्था असते ही टेम्पररी असते, की स्मॉल लेवलवरती असते, की तात्पुरतं अजीर्ण झालं आणि त्याला आपण विदग्धाजीर्ण हे नाव देतो. पण हे ज्या वेळेला प्रमाणापेक्षा जास्त वाढतं, हे जे वाढलेलं पित्त आहे, खराब झालेलं पित्त, ते लेवल त्याची एक्स्ट्रा होऊन जाते, तर त्यावेळेला त्याला आपण म्हणतो आम्लपित्त आहे. आणि ज्यावेळेला हे वारंवार व्हायला लागतं, म्हणजे 1 दिवस आड, 2 दिवस आड, तर त्यावेळेला आपण त्याला आम्लपित्त व्याधी म्हणून कन्सिडर करतो. तर पहिल्यांदा बघू की ह्याची कारणं काय आहेत, हे आम्लपित्त किंवा ही हायपर ॲसिडिटी, आणि पुढे जाऊन मग इतरही जे पित्ताचे विकार आहेत ते का होतात. तर पहिलं म्हणजे एकतर हे अनुवांशिक सुद्धा असू शकतं. त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या आहारामध्ये, तर आपल्या आहारामध्ये जर का आंबट, तिखट, तेलकट पदार्थ सारखे येत असतील तरीसुद्धा आपल्याला आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. वारंवार जागरण होत असेल काही कारणाने, किंवा मग जेवणाच्या वेळा सतत चेंज होत असतील तरीसुद्धा होऊ शकतं. अजीर्णाची वारंवार सवय असेल तरीसुद्धा वारंवार अजीर्ण होऊन त्यातून आम्लपित्ताचा व्याधी निर्माण होऊ शकतो. खाण्यामध्ये आपल्या पावटा किंवा भात किंवा कुळीथ हे जे आम्लविपाकी पदार्थ आहेत, की ज्यांचा शरीरामध्ये आत गेल्यानंतर पचन झाल्यावरती ते आम्ल निर्माण होतात, तर अशा प्रकारचे पदार्थ वारंवार खाण्यात येत असतील तरीसुद्धा आम्लपित्त होऊ शकते. फार उन्हात फिरणं होत असेल तरीसुद्धा आम्लपित्त होऊ शकतं. तर अशा प्रकारे उष्णता वाढवणारी, शरीरामध्ये आम्लता वाढवणारी जे काही कारणं आहेत त्या गोष्टींनी आम्लपित्त होऊ शकतं. हे जे आम्लपित्त होतं, तर ह्याच्या पहिल्यांदा आपण अवस्था समजून घेऊ काय काय होतात आणि मग आपण ह्याची लक्षणं बघणार आहोत. तर ह्याची जी अवस्था आहे, तर पहिली अवस्था म्हणजे एकतर सुरुवातीला हे जे विदग्धाजीर्ण होतं किंवा आंबट घशाशी येणं, सतत जळजळ होणं, मळमळ होणं, तोंडाला पाणी सुटणं, हे जी गोष्टी आहेत ह्या रोज किंवा 1 दिवस आड असं फ्रिक्वेंटली व्हायला लागतं. अजीर्ण पण फ्रिक्वेंटली व्हायला लागतं. ही जी अवस्था असते ही आम्लपित्ताची पहिली अवस्था असते, म्हणजे जस्ट तुम्हाला स्टार्ट झालेला आहे हा आम्लपित्त व्याधी व्हायला. त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन जर का आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा प्रॉपर त्याच्यावरती ट्रीटमेंट नाही घेतली, हे आम्लपित्त किंवा विदग्धजीर्ण असंच कंटिन्युअस ठेवलं, तर मग ते दुसऱ्या स्टेजमध्ये येतं. तर ह्या दुसऱ्या स्टेजमध्ये काय व्हायला लागतं की जी आमाशय आहे, म्हणजे आपलं स्टमक आहे, त्याच्यामध्ये काय होतं, हे वारंवार आम्ल पदार्थ साठायला लागतात, की हायपर ॲसिडिटी झालेली आहे, तर हे ॲसिड्स तिथे साठायला लागतात. आणि मग जी आतली त्वचा आहे, आतली लेअर जी आहे स्किनची, पोटाच्या आतली, तर तिला कुठेतरी सूज यायला लागते थोडीशी. आणि मग त्यामुळे काय होतं, आपल्या पोटामध्ये दाह झाल्यासारखं, चुरचुरल्यासारखं अशी वेदना यायला लागते. सतत थंड पदार्थ खायची इच्छा व्हायला लागते. पोटात अधूनमधून दुखणं हे स्टार्ट व्हायला लागतं. किंवा फ्रिक्वेन्सी जी आहे, आपल्याला उलट्या होणं, जळजळ होणं, मळमळ होणं, यांची फ्रिक्वेन्सी वाढायला लागते. त्यानंतर अजीर्ण वारंवार फ्रिक्वेंटली त्याचे पण एपिसोड्स यायला लागतात. तर ही जी होते अवस्था, तर ही होते दुसरी अवस्था. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा पोटाचा घेर वाढायला लागतो आणि त्यामुळे बरगड्यांमध्ये दुखणं, पाठीमध्ये दुखणं, ह्या प्रकारचं पेन स्टार्ट होतं. तर हे पेन बऱ्याचदा मिसअंडरस्टूड केलं जातं की दुसऱ्या कशाने आहे का, म्हणजे त्याच्याबद्दल वेगळी कारणं शोधली जातात, पण बऱ्याचदा हे आम्लपित्ताचाच साईड इफेक्ट म्हणून हे पेन स्टार्ट झालेले असतात. आणि ही जी अवस्था आहे ही आम्लपित्ताची दुसरी अवस्था कन्सिडर केली जाते. आणि ह्याच्याही पुढे जाऊन जर का आपण ह्या गोष्टी निग्लेक्ट केल्या किंवा चुकीची ट्रीटमेंट घेतली किंवा जी प्रॉपर आम्लपित्तावरची ट्रीटमेंट आहे ही जर का नाही फॉलो झाली, तर त्याच्या पुढे जाऊन जे तिसरी अवस्था येते, तर ह्याच्यामध्ये ही जी आतल्या त्वचेला सूज यायला लागलेली आहे, तर ही त्वचा जाड व्हायला लागते, इन्फ्लमेशन आणखी वाढायला लागतं. आणि मग हे इन्फ्लमेशन पुढे जाऊन, म्हणजे जिथे स्टमक आणि इंटेस्टाईनचा जॉईंट आहे, जिथून स्टमकमधलं फूड जे आहे ते पुढे पक्वाशयामध्ये
पास केलं जातं तर तिथेपर्यंत पोचते आणि त्यामुळे तिथून फूड पास होताना हे पेन व्हायला लागतं. किंवा मग जे युसोफॅगस आहे म्हणजेच अन्ननलिका आहे, ती अन्ननलिका आणि स्पोट ह्यांना जोडणारा जो जॉईंट आहे तिथेही सूज यायला लागते, तिथेही हा त्वचेचं इन्फ्लमेशन जास्त व्हायला लागतं आणि त्यामुळे तिथून अन्न पुढे पास होताना सुद्धा दुखतं. आणि मग बऱ्याचदा असे जे पेशंट्स असतात तर त्यांना ते अन्न जे खाल्लेलं आहे ते छातीतच अडकल्यासारखं आहे, म्हणजे तिथून पुढे ते पासच झालेलं नाही आहे अशी फिलिंग यायला लागते. तर ही जी अवस्था आहे त्यानंतर पोटात दुखणं वारंवार, खूप जास्ती प्रमाणात पेन व्हायला लागतं पोटामध्ये, कारण हे ज्यावेळी अन्न पुढे सरकतं त्यावेळेला हे पेन जाणवायला लागतं. त्यामुळे ही जी अवस्था आहे ही तिसरी अवस्था आपण म्हणतो आम्लपित्ताची. आणि त्याच्या पुढे जाऊन मग अल्सर्स तयार होतात, ही जी आहे ती पुढची स्टेप होते. तर अशा प्रकारे ही आम्लपित्ताच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस फॉर्म होतात. त्यामुळे अर्ली जेवढी आपण डिटेक्ट करू आणि जितक्या सुरुवातीला आपण याची ट्रीटमेंट करू तेवढ्या लवकर हा आम्लपित्त विकार आपल्याला पूर्ण बरा करता येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय काय लक्षणं दिसतात आम्लपित्तामध्ये? एक तर महत्त्वाचं लक्षण म्हणजे खूप जास्त प्रमाणात आंबट किंवा कधी कधी तिखट कडू अशी उलटी होते, पातळ स्वरूपामध्ये पिवळ्या रंगाची उलटी होते बऱ्याचदा. त्यानंतर डोकं दुखतं आणि बऱ्याचदा असं होतं की उलटी पडून ते जास्तीचं जे पित्त साठलेलं आहे ते सगळं बाहेर पडून गेल्यानंतर जे काही सिम्पटम्स आहेत, डोकं दुखणं वगैरे किंवा चक्कर येणं, तर ही लक्षणं कमी झालेली दिसून येतात. किंवा दाह असेल शरीरातला तर हे सगळं लक्षणं कमी झालेली दिसून येतात. त्यानंतर पुन्हा थोड्या दिवसांनी जर का काही खाण्यात आलं तर पुन्हा ही सायकल रिपीट होते. हे प्रामुख्याने दिसणारं लक्षण आहे. त्यानंतर दुसरी जी लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये रुची तयार झालेली दिसते, तोंडाची चव नाहीये असं होतं, जेवणावरची इच्छा नाहीशी होते, जळजळ व्हायला लागते, खूप जास्त प्रमाणात पोटामध्ये घशामध्ये जळजळ होणं, डोकं दुखणं, चक्कर आल्यासारखं होणं. स्वभाव जो आहे ना तो रागीट स्वभाव तयार होतो, म्हणजे सतत राग येतो, कुठल्याही छोट्याशा कारणावरून सुद्धा अशी व्यक्ती चिडते खूप जास्त प्रमाणात. तर हे जे आहे ते शरीरातील वाढलेल्या ह्या आम्लपित्तामुळे झालेली ही लक्षणं आहेत. ह्याचबरोबर काही व्यक्तींमध्ये जर का उलट्या होत नसतील ना तर ते अधोग मार्गाने म्हणजेच त्यांना लूज मोशन्स होतात, तर त्याला अधोग आम्लपित्त असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे जे आहे याच्यामध्ये ही जी आम्लपित्त झालेली व्यक्ती आहे, पेशंट आहे, तर यांच्यामध्ये उलटी होऊन ते पित्त बाहेर न पडता ते जुलाबातून बाहेर पडतं. मग पुन्हा सेम येल्लो कलरमध्ये असतं किंवा जळजळ जास्त होते, आंबूस वास येतो त्याला, अशा प्रकारचे हे मोशन्स होतात. फक्त ह्याच्यामध्ये एक पॅटर्न असतो, ह्याच्यामध्ये असा पॅटर्न असतो की बऱ्याचदा जेवणानंतर पुढच्या 1 ते 2-3 तासांमध्ये 1-2 जुलाब होऊन जातात आणि त्यानंतर पुन्हा जुलाब होत नाहीत. मग त्याच्यानंतरचे जुलाब ज्यावेळी पुढच्या वेळेला काहीतरी खाण्यात येतं, जेवण केलं जातं, त्याच्यानंतर हा जुलाबचा एपिसोड होतो. म्हणजे असा हा पॅटर्न, हे जर आम्लपित्तामुळे होणारे जुलाब असतील तर याच्यामध्ये दिसतो. आणि जर का नॉर्मल अतिसार जो आहे तसा असेल तर मग तिथे कुठली कंडिशन नसते, सतत ते लूज मोशन्स होत राहतात, तर तो अतिसारचा व्याधी असतो. पण जर आम्लपित्त अधोग झालेलं असेल, खालच्या मार्गाने पित्त बाहेर पडत असेल, तर त्यावेळी हा पॅटर्न दिसून येतो की जेवण केल्यानंतर मग 1-2 जुलाब होतात, पुन्हा ते थांबतात आणि पुन्हा ज्यावेळी परत काहीतरी खाण्यात येतं तर अशा वेळेला होतं. तर अशा प्रकारचं हे जे आम्लपित्त आहे त्याला अधोग आम्लपित्त म्हणलं जातं. त्यानंतर पुढे जाऊन आणखी एक टाईप आहे, ह्याच्यामध्ये जरद आम्लपित्त असं म्हणलं जातं, की बऱ्याचदा हे खूप दिवस शरीरामध्ये राहिलेलं पित्त असतं. आणि मग अशा व्यक्तींमध्ये काय होतं, काहीही खाल्लं पिलं म्हणजे पाणी जरी प्यालं तरी तिथे त्यावेळेला ते उलटी येते आणि बाहेर पडून जातं. म्हणजे अन्न किंवा पाणी काहीही असेल तर ते शरीरात थांबतच नाही. फक्त ज्यावेळी उलटी होऊन जाते त्यावेळेला मग त्यांना थोडंसं रिलीफ वाटतं किंवा जो दाह होत असतो तो शांत झाल्यासारखा वाटतो. फक्त अशा पेशंटमध्ये असतं की जरी अन्न बाहेर पडत असेल तरी अन्न रसातला काही अंश जो आहे तो शरीरामध्ये ॲब्सॉर्ब केला जातो आणि मग त्यावरती ती व्यक्ती सर्व्हाइव्ह करत असते. सो आम्लपित्त हा जो व्याधी आहे हा घातक नाही आहे, यामुळे म्हणजे डेथ केसेस अशा होत नाहीत, परंतु हा पेशंटला फार त्रास देतो. म्हणजे जवळपास 20-20, 25-25 वर्ष हा आम्लपित्त एखाद्या व्यक्तीला असू शकतो. आणि जर का त्याची योग्य वेळी जर का आपण ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक वेने आपण हा पूर्ण विचार केला आम्लपित्ताचा, तर डेफिनेटली ह्याच्यावरती पूर्ण छान रिलीफ मिळू शकतो. आम्लपित्ताचा पेशंट पूर्ण रिकवर होऊ शकतो आणि नॉर्मली व्यवस्थित जेवण करू शकतो. बऱ्याचदा ह्या पेशंटचा असा प्रॉब्लेम असतो की काय खाऊ, मी नेमकं काय खाऊ की ज्याने मला हा त्रास होणार नाही. इतके ते कंटाळलेले असतात, वैतागलेले असतात, काहीही खाल्लं तरी हा त्रास होतच असतो. तर अशा वेळेला आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती, त्याचबरोबर पंचकर्म जे आहेत, तर हे करून हे पित्त कंट्रोलमध्ये आणता येतं आणि अगदी नॉर्मल बॅलन्स लाईफ आहे ती जगता येऊ शकते. तर हे जे डिटेलमध्ये जे काही आहे की ह्या आम्लपित्तावरती काय ट्रीटमेंट करायची, कसा प्रोटोकॉल फॉलो करायचा, हे सगळं मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघाल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ह्यातली कुठली फेज आत्ता हे करता आहेत का, म्हणजे अनुभव घेता आहात का ह्या कुठल्या आम्लपित्तापैकी,
आणि जर का अशाच प्रकारची माहिती तुम्हाला इतर कुठल्या व्याधीबद्दल हवी असेल, डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची असेल, तर त्याचं नावसुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि हे सगळं होऊ नये म्हणून जर का तुम्हाला आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकायची असेल, तर मी फ्री मास्टर क्लास घेत असते आयुर्वेदिक लाईफस्टाईल का, ज्याच्यामध्ये मी दिवसभराची दिनचर्या, ऋतुचर्या, काय खायचं काय नाही खायचं, काही कॉम्बिनेशन चुकीचे आहेत, हे सगळं सांगत असते, शिकवत असते. तो तुम्हाला जॉईन करायचा असेल तर माझी व्हॉट्सअप कम्युनिटी नक्की जॉईन करा, जी तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्ये लिंक मिळून जाईल. धन्यवाद.